नमस्कार, मी सुप्रिया कुऱ्हाडे. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपला हा कार्यक्रम लैंगिक समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शनात्मक कार्यक्रम आहे. भारतामध्ये सेक्स हा विषय खरं तर टॅबू म्हणजेच निषिद्ध असा मानला जातो. मात्र यामुळे नको त्या वयामध्ये चुकीची माहिती चुकीच्या मार्गाने ही मुलांपर्यंत पोहोचते आणि मग वेळ हातातून निघून जाते. म्हणूनच सेक्स एज्युकेशन फारच गरजेचं असतं आणि योग्य वयात जर सेक्स एज्युकेशन मिळालं तर आपण आपल्या सेक्शुअल समस्या या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकता. आपण आपल्या शरीराला समजून घेणं आणि ते स्वीकारणं हे आपल्याच मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी फारच गरजेचं असतं आणि म्हणूनच तुमचं सेक्शुअल लाईफ हे सशक्त व्हावं यासाठी डॉक्टर विजय दहिफळे सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचे सेक्शुअल इश्यूज समजून घेऊन आणि तुमच्याशी संवाद साधून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. त्यासाठी आम्हाला तुम्ही आमच्या स्टुडिओ क्रमांकावर फोन जरूर करा. मात्र कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी पाहूयात डॉक्टर दहिफळे सर यांच्या अचीव्हमेंट्सबद्दलची ही माहिती व्हिज्युअल्सच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. लैंगिक शिक्षणाबाबत समाजात जागरूकता निर्माण करून लोकांचे लैंगिक स्वास्थ्य सुधारावे म्हणून सुखी जीवनाचा मंत्र हा मंच त्यांनी उभारलाय. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, पुणे, दादर, नेरूळ, खारघर, कल्याण, नाशिक, नागपूर आणि दुबईत त्यांची क्लिनिक्स आहेत. डॉक्टर दहिफळे हे देशविदेशात जाऊन सेमिनार्सच्या माध्यमातून लैंगिक शिक्षणाबाबत मार्गदर्शन करत असतात. आणि याच कार्यक्रमाचा आपला आजचा विषय असणार आहे स्त्रियांमध्ये पेन डिसऑर्डर म्हणजे काय. त्याचबरोबर सरांचे जे सेंटर्स आहेत ते आहेत छत्रपती संभाजीनगर, पुणे, खारघर मेडिकवर हॉस्पिटल, नाशिक, दादर, ठाणे, कल्याण, नेरूळ या ठिकाणी. आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आणि सरांचं आपण कार्यक्रमात पण स्वागत करूया. सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर, आपला आजचा जो विषय आहे तो फारच महत्त्वाचा आहे. स्त्रियांमध्ये पेन डिसऑर्डर म्हणजे काय हा एक महत्त्वाचा विषय घेऊन खरं तर सर आज इथे आलेले आहेत. मात्र कार्यक्रम सुरू करण्यापूर्वीच आपल्याला फोन कॉल आलेला आहे. सर, आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात फोन कॉलने करूया. नक्की. येस, आपला जो पहिला फोन आहे तो आहे दादा उबाळे बोलतात आपल्याशी जामखेडहून. दादा नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार दादा, बोला. प्रथमतः सुखी जीवनाचा मंत्रचे संस्थापक आदरणीय डॉक्टर विजय दहिफळे सर MCH यांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तसेच तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, ध्येय, धोरणे पूर्ण होत हीच दिवाळी निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना. नक्कीच दादा, तुम्हाला देखील शुभेच्छा आणि तुमच्या सर्व परिवारांना आमच्या लोकशाही मराठीतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. दादा बोला, आपला काय प्रश्न आहे? हा सर, माझा प्रश्न असा आहे, जर धातू किंवा सिमेंट शरीराबाहेर नाही पडले तर त्याचे काही दुष्परिणाम असतात का, याबद्दल सांगा सर. निश्चितच अतिशय बेसिक प्रश्न याला आपण म्हणायला पाहिजे. या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या जगभरातील लोकशाही मराठीच्या सर्व दर्शकांचं सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये मनापासून स्वागत आणि या दीपावली निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांना सुख, शांती, समृद्धी, समाधान आणि स्वास्थ्य लाभो आणि सुखी जीवनाचा मंत्र सर्वांकडे अतिशय चांगल्या पद्धतीने चालू हो. जशा पद्धतीने दादांनी आपल्याला विचारलं की हा अतिशय बेसिक क्वेश्चन सुखी जीवनाच्या मंत्राच्या आपल्या पुस्तकामध्ये याची विस्तृत माहिती दिलेली आहे की समजा काही कारणामुळं काही जणांमध्ये जर वीर्यस्खलन झालं नाही तर त्याचं काय होत असेल. बघा, अडल्ट म्हणजे वयात आल्यानंतर 12 ते 15व्या वर्षामध्ये वीर्याची निर्मिती व्हायला सुरू होते. ती झाल्यानंतर बऱ्याचदा स्वप्नदोषाच्या रूपामध्ये किंवा हस्तमेथूनच्या रूपामध्ये त्या ठिकाणी वीर्यस्खलन होत असतं. समजा काही कारणामुळे वीर्यस्खलन झालं नाही तर काय होत असेल, त्याचं रिट्रो इजॅक्युलेशन म्हणजे बऱ्याचदा काय होतं, ही एक अशी मेकॅनिझम आहे, ही पुरातन कालापासून चालत आलेली एक मेथड आहे. यामध्ये ताओयियन रिजनपासनं ते एकदम पुरातन काळामध्ये काय असायचं की समजा इजॅक्युलेशन येण्याचा मोमेंट आल्यानंतर खालचे स्पिंक्टर कॉन्स्ट्रिक्ट करून रिव्हर्स दिशेनं ते इजॅक्युलेट पाठीमागं टाकला जायचा आणि त्या ठिकाणी तो ॲब्झॉर्ब व्हायचा. ही एक गोष्ट झाली. समजा काही जणांमध्ये स्टॅग्नेशन त्याच पद्धतीने राहिलं, स्खलन झालं नाही, तर हे काय आहेत, हे आपल्या शरीरातले प्रोटीन्स आहेत. सिमेंट म्हणजे 200पेक्षा जास्त प्रोटीन असलेले, त्यामध्ये वेगवेगळे मिनरल्स असलेले, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्षार असलेले असा एक घटक आहे. ते आपल्या बॉडीत स्वतःहून फॅगोसायटोसिस मेकॅनिझमनी ॲब्सॉर्ब होतात आणि परत नवीन रिसायकल चालू होतं. अधिक माहितीसाठी त्यांनी सुखी जीवनाचा मंत्र पुस्तक रेफर करावं.
निश्चितच सर, आपल्याला पुढचे आपले कॉलर आपल्याशी कनेक्ट झाले आहेत. दिनेश बोलतायत पुण्याहून. दिनेश नमस्कार. हाँ जी सर नमस्ते, मैं दिनेश अग्रवाल बात कर रहा हूँ पुणे से। जी दिनेश जी बोलिए, आपका क्या प्रश्न है? सर एक्चुअली मेरा मराठी का प्रॉब्लम है, आई कैन अंडरस्टैंड मराठी बट कैन नॉट स्पीक। ओके, कोई प्रॉब्लम नहीं, आप पूछ सकते हो हिंदी में। सर सेक्स करने से जो बेनिफिट मिलते हैं वो हस्तमैथुन से मिलते हैं क्या, कृपया बता दे। अच्छा अच्छा, जी हम पूछ Very लेंगे good, सर को very कि good. जो भी आपका प्रश्न है सर काय हे सांगाल? कॉमन माझ्या मेलवर व्हॉट्सअपवर ह्या इन्क्वायरीज येत असतात. अहो मी महत्त्वाची गोष्ट सांगतो, असं जर फक्त हस्तमैथुनीच तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळाले असते मग काय गरज होती तुम्हाला पार्टनर शोधायची, काय गरज होती तुम्हाला लग्न करायची? काय असतं महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. हे बघा, स्ट्रेसमध्ये आल्यानंतर, अस्वस्थ झाल्यानंतर एका स्ट्रेस रिलीज करण्यासाठी म्हणून केली गेलेली क्रिया आणि बऱ्याचदा आपला पार्टनर जवळ असताना त्यांचं मेनोमेंट झाल्यानंतर एक सेक्शुअलिटी आहे, सेन्शुअलिटी आहे, जवळ असतानाची जी अटॅचमेंट आहे, अशा वेळेस जे हार्मोन्स तयार होतात, जे लो मॉलिक्युल्स तयार होतात, जे एन्डॉर्फिन्स तयार होतात, हे एन्डॉर्फिन्स या वेळेला तयार झालेले नसतात. म्हणून जे प्रकारचे बेनिफिट्स आपण नेहमी सांगतो की या नैसर्गिक दिलेल्या ॲक्टिव्हिटीमुळं कशा पद्धतीने इम्युनिटी वाढते, कशा पद्धतीने तुमचं इंटरनल स्वास्थ्य वाढतं, हृदयाचं स्वास्थ्य आहे, ब्रेनचं स्वास्थ्य आहे, हे कसं वाढतं, त्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा स्ट्रेसमध्ये येता, स्ट्रेसमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही रिलीज होण्यासाठी ज्या पद्धतीने जे हस्तक्रिया करता त्यामुळे होतं काय, या ठिकाणी आणखी प्रेशर वाढलं जातं. तात्पुरतं तुम्हाला एक रिलॅक्सेशन मिळाल्यासारखं वाटतं, पण कॉर्टिसॉलसारखे हार्मोन्स, प्रोलॅक्टिनसारखे हार्मोन्स किंवा बरेचदा सिरोटोनिनसारखे हार्मोन्स ज्या प्रमाणात आपल्या पार्टनर जवळ असताना ॲक्टिवेट होतात त्याच पद्धतीनं हे ॲक्टिवेशन त्या ठिकाणी होत नाही. आणि अतिशय महत्त्वाचा साईड इफेक्ट तुम्हाला सांगतो, गोष्टी लिमिटमध्ये असतील त्या नॉर्मल असतात, नाहीतर अति तिथं माती होत असते. या ठिकाणी जर तुमच्या ब्रेननी लर्न केलं त्या हार्ट टचला तर एक अशी पोझिशन येते की बरेचदा तुम्ही पॉर्नो पाहून पाहून त्या ठिकाणी मुवमेंट करून करून ब्रेन असं शिकतं की जेव्हा तुमचा पार्टनर जवळ यायला लागतो त्यावेळेला तुम्ही ॲक्टिवेट होऊ शकत नाही, कारण यावेळी तुमच्या ब्रेननी हे लर्न केलेलं असतं की आपल्याला जो आनंद मिळतो त्या हस्तक्रियेमुळे. एका वाक्यात काय सांगेल की तुम्हाला जो फायदा होणार आहे कशामुळं, जो ॲक्टिव्हिटी आपल्या पार्टनरसोबत केल्यामुळं, तो नक्कीच यामुळे होत नाही. त्यामुळे गोष्टी लिमिटमध्ये असाव्यात. मी त्याला कंप्लीट बंद करावं असं म्हणत नाही, पण अधिक माहितीसाठी तुम्ही सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक जर रेफर केलं तुम्हाला अधिक माहिती त्यात मिळू शकेल. निश्चितच. आणि तुमचे अजूनही जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आमच्या स्टुडिओ क्रमांकावर फोन करू शकता. तुमच्या मनातील प्रश्न इथे तुम्ही या प्लॅटफॉर्मवर नक्कीच मन मोकळेपणाने सरांना विचारू शकता आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सर इथे देणारच आहेत. त्याचबरोबर सरांचे अपॉइंटमेंटचे नंबर देखील दिलेले आहेत. सर, खरं तर आपला जो आजचा विषय आहे स्त्रियांमधील पेन डिसऑर्डर, हा एक फार गंभीर खरं तर ही समस्या आहे. बऱ्याच स्त्रिया पुढे येतच नाहीत हे सांगण्यासाठी की ड्युरिंग सेक्स त्यांना पेन होतो किंवा हा जो काही प्रॉब्लेम आहे पेन डिसऑर्डर, हा किती प्रमाणात आढळतो आणि नेमकं पेन डिसऑर्डर म्हणजे काय? हे कशामुळे होतं, बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला एक ॲनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री सांगायची असेल तर बरेचदा स्पाझम, व्हजायनल स्पाझम किंवा व्हजायनिस्मस म्हणजे काही कारणामुळे त्या ठिकाणी इतकी भीती त्या मुलीच्या मनात बसलेली असते किंवा बरेचदा काय होतं, लग्ना अगोदर आपल्याकडं ज्या गोष्टी सांगितल्या जातात ना, अरे पहिल्यांदा तुला ते ब्लिडिंग होऊन जाईल, मग त्या ठिकाणी पेन होणार, त्याची भीती एवढी डोक्यात बसलेली असते आणि आपल्याकडे सेक्स एज्युकेशनचा अभाव असल्यामुळं अशा गोष्टी ऐकून पार्टनरला ती क्रिया न करू देण्याचा एक इम्पल्स तयार होत असतो. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगेल, हे हार्मोनल बदल तुम्ही ओके केले, त्यांचं समुपदेशन चांगलं केलं तर अशा गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हॉल्व होता त्यावेळेला नक्कीच काही त्रास होणार नाही. आणि वयानुसार मिनोपॉज झाल्यानंतर, ड्रायनेस आल्यानंतर, ड्रायनेस डिसऑर्डर त्याला म्हणतो, त्यामुळं थर्स्टिंगच्या वेळेला पेन होऊ शकतो. यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची लुब्रिकंट्स आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जर ती घेतली तर नक्कीच तुम्हाला ह्या पेन डिसऑर्डरमधनं नक्कीच मुक्तता मिळू शकते. निश्चितच. पुढचे कॉलर आपल्याशी कनेक्ट झालेत. पुण्याहून संदेश बोलताय. संदेश नमस्कार. नमस्कार. बोला, आपला काय प्रश्न आहे? बोला. माझं पुढच्या महिन्यात लग्न आहे, त्यासाठी काय तयारी करायला पाहिजे असं? अच्छा, पुढच्या महिन्यात लग्न आहे, त्याची तयारी करायची आपल्याला. वय काय तुमचं? वय 25 वर्ष. बरं बरं. तुम्हाला काय थोडंफार माहिती सांगा बरं, मला ऐकू दे जरा. तुम्हाला काय काय थोडंफार येतं ते सांगा, बाकी मी सांगतो. म्हणजे आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी काय करायला पाहिजे? बरं बरं, चला, व्हेरी गुड. लास्ट आहेत थोडंसं ते, पण अतिशय आवश्यक आहे. हे बघा,
IITची तयारी असते, नंतर IASची असते, IPSची असते, पण ही पण तयारी असते का? हे बघा, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगेन. आपल्याकडे एक ठरलेलं आहे, म्हणजे लग्न होईपर्यंत कोणी काही बोलायचं नाही, डिस्कस करायचं नाही. आपल्या दाढी मिशा आल्या, नोकरी लागली की आता मोठा झाला आहे बाबा, आता तू लग्न कर. मग असा प्रश्न येतो. आणि लिटरली तुम्हाला सांगतो, माझ्या ओपडीमध्ये जेव्हा पाहतो ना काही जणांना, भले मुलगा असो मुलगी असो, बघा त्या ठिकाणी प्रायमरीली घरातले आईवडील हे पहिले आपले मित्र बनले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या बहीण भाऊ कुणी आणखी कोणी असेल त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांनाही सांगितलं पाहिजे, न लाजता. अहो, साधं हनीमून म्हणजे काय माहीत नसतं, तर हनीमून म्हणजे काय, तर छानपैकी बॅग भरायची, 8 दिवस कुठेतरी महाबळेश्वरला जाऊन यायचं आणि पुन्हा परत यायचं. मग अशा वेळेला काय होतं, एखाद्याचं नॉलेज कमी जास्त असेल तर महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी. बेसिकली तुम्हाला हनीमूनचं आयसोलेशन का दिलेलं असतं? त्या गोंधळामध्ये धावपळीमध्ये एकांत मिळाला नसतो, एकमेकाला समजून तुम्ही घेतलेलं नसतं, आणि तुम्हाला बाहेर गेल्यानंतर त्या एकांतामध्ये एक सेन्शुअलिटी काय आहे, त्यांच्या सवयी काय आहेत, तुमच्या सवयी काय आहेत, जवळ आल्यानंतर कशी प्रकारची अटॅचमेंट तयार व्हायला पाहिजे, कसे लव मॉलिक्यूल बनले पाहिजे, कसं त्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे, कसे एकमेकाच्या आवडीनिवडी आपण शिकल्या पाहिजे. अहो, तुमची क्रिया नावाची जी गोष्ट असते ना, ती एकदम सगळ्यात शेवटी येत असते. त्या अगोदर फोर प्ले आहे, आफ्टर प्ले आहे. बऱ्याचदा त्यांना नुसत्या सॉफ्ट टचमुळं, बोलण्यामुळं, किंवा त्यांना एक प्रकारचं काही प्रकारची आवडणारी गोष्ट दिल्यामुळं बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढते. काही जणांच्या मनात अशा खुळ्या कल्पना असतात, चला आपण गेलो हनीमूनला आणि पहिल्या दिवशी चला चालू करून देऊ आपण क्रियेला, असं अजिबात नसतं. तर मित्रांनो, माझ्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये 4 टॉपिक दिलेले आहेत. पार्ट 1, 2, 3, 4 स्पेशली ते हनीमूनर आहेत. ते त्यामध्ये रेफर करावे. कशा पद्धतीने आपल्या पार्टनरसोबत राहावं हे डिटेलमध्ये त्यात मेन्शन आहे. आणि नक्कीच अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना भेटू शकता. निश्चितच. नांदेडहून आपला पुढचा कॉल आलेला आहे रोहिणी यांचा. रोहिणी, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर, सेमन किंवा धातूमुळे केसांची वाढ आणि हेअर लॉस थांबवण्यासाठी काही फायदा होतो का, त्याबद्दल माहिती का? क्या बात आहे. असं होऊ शकतं का? नक्कीच होतं. आता बहुतेक आपली ही पुस्तकं बऱ्याच ठिकाणी पोचलेली आहेत आणि त्यातली माहिती वाचून त्यांना हे इन्फॉर्मेशन मिळत आहे. सर्वात महत्त्वाची परत तुम्हाला एक गोष्ट सांगतो, निसर्गाने तुम्हाला बनवताना परिपूर्ण बनवलेलं आहे, पण त्याचा फायदा कसा घ्यायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. सिमेंट किंवा धातू हा शरीरात बनणारा अतिशय चांगल्या प्रकारचा एक असा स्राव आहे ज्यामध्ये 200पेक्षा जास्त प्रोटीन्स आहेत, त्यामध्ये ट्रेस एलिमेंट्स आहेत, त्यामध्ये फ्रुक्टोजच्या लेवल आहेत, त्यामध्ये स्पर्मिडिनसारखे एलिमेंट आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, संबंध काय येत असेल तर स्पर्मिडिनसारखे एलिमेंट आपले जे कॉस्मेटिक असतात, किंवा जे हेअर ऑइल असतात, किंवा हेअर शॅम्पूज असतात, किंवा हेअर ग्रोथ होण्यासाठी, त्यांचा फॉल टाळण्यासाठी आणि हेअरची लांबी आणि त्याची क्वालिटी वाढण्यासाठी हे स्पर्मिडिन त्यात वापरलं जातं. बऱ्याचदा तुम्हाला वाटेल की डायरेक्टली संबंध न येता बऱ्याच ठिकाणी पार्लर्समध्ये असे सिंथेटिक, ज्यामध्ये प्रोसेस केलेले जे सिमेन असतात ते वापरले जातात. ते अप्लाय केल्यानंतर नक्कीच त्या केसांची शायनिंग आहे, स्काल्पचं न्यूट्रिशन आहे, त्या ठिकाणी हेअरची ग्रोथ आहे, याला मोठा फायदा होत असतो. आणि इंडिरेक्टली मी काय म्हणेल की आपल्या ओन आणि नॉन पार्टनरसोबत तुमचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर देखील डायरेक्टली तुमचं कॉन्टॅक्ट समजा येऊन येतात, त्या ठिकाणी सिमेन्स येत असेल तर ते सर्व फायदे तुम्हाला या ठिकाणी मिळतात. आणि अधिक माहितीसाठी ते आपलं पुस्तक रेफर करू शकतात. निश्चितच. आणि सर, सेक्शुअल डिस्फंक्शन हा पण एक खरं तर प्रकार आढळतो, कारण मगाशी आपण पेन डिसऑर्डर बद्दल बोललो, तर सेक्शुअल डिस्फंक्शन बऱ्याच स्त्रियांमध्ये हे सुद्धा आढळतं. किती प्रमाणात आढळतं, कशामुळे आढळतं? नक्कीच. आता बरेचदा तुम्ही जर अभ्यास केला, एक पर्सेंटेज तुम्ही समजा शोधलं की या ठिकाणी किती प्रमाण मेल टू फिमेल जर काढलं तर तुमच्या माहितीसाठी 40% म्हणजे 100 मागे 40% स्त्रियांमध्ये हे डिस्फंक्शन आढळून येतं. आणि पुरुषांचं जर बरोबरीने पाहिलं तर 36% म्हणजे दोघांचंही जवळपास सेम प्रमाण आहे. फक्त फरक एकच आहे की पुरुष त्या ठिकाणी स्वतःहून पुढे येतात आणि त्याच्या ट्रीटमेंट घेतात. त्यामुळं आपल्याला काय वाटतं की पुरुषांचंच प्रमाण फार जास्त आहे आणि स्त्रियांमध्ये अशा प्रकारचं डिस्फंक्शन होत नसेल, असं अजिबात नसतं. तर वेगवेगळ्या डिस्फंक्शनची अतिशय चांगली ट्रीटमेंट असते. सेक्सॉलॉजी अँड रोलॉजी भेटल्यानंतर तुम्ही त्यावर उपाय घेऊन नक्कीच त्यावर मात देऊ शकता.
माझ्या मते हे जे काही सगळे प्रॉब्लेम्स आहेत याच्यावर योग्य उपाय आणि योग्य मार्गदर्शन मिळणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तज्ज्ञांकडे जाणं जास्त गरजेचं आहे, कारण तेव्हाच तुम्हाला खरं तर तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत तेव्हाच तुम्ही खरं तर सोडवू शकता. पुढच्या कॉलर आपल्याशी कनेक्ट झालेल्या आहेत. सुनीता बोलतायत पुण्याहून. सुनीता, नमस्कार. नमस्कार. बोला. नमस्कार, बोला. नमस्कार डॉक्टर. माझे ना 2 प्रश्न आहेत. हां. तर माझा असा प्रश्न आहे की संबंध केल्यानंतर सिमेंट किंवा धातूमुळे ॲलर्जी होऊ शकते का? हां. त्याबद्दलही माहिती सांगा. आणि दुसरं आहे की नियमित संबंध ठेवल्यानंतर धातूमुळे स्मरणशक्तीवर काही परिणाम होतो का? निश्चितच सुनीता, आपण जाणून घेऊया सरांकडून. किती बेसिक प्रश्न आहेत. एक तर ॲलर्जी आणि मेमरीवर काही परिणाम होतो. कॉग्निजन्स त्याला आपण असंही म्हणता होतं का पण येईल. खरंच? होतं. आणि कसा कन्सर्न आहे तेच आपल्याला यांना सांगायचंय. नक्कीच. खरं म्हणजे आजचा टॉपिकच पूर्ण सिमेंट आणि धातूवर जातोय असं वाटतं, कारण एकदा एकाने सिरीज सुरू केली की सगळे त्याला फॉलो करतात. अतिशय चांगली गोष्ट आहे. बऱ्याचदा यामध्ये प्रोटीन्स असतात ज्याची ॲलर्जी समोरच्या पार्टनरला असते. आणि कसं ओळखता येतं की संबंध झाल्यानंतर त्या ठिकाणी इचिंग होणे, रेडनेस येणे, त्या ठिकाणी पेन होणे, किंवा बऱ्याचदा इव्हन असं पाहिलेलं आहे आम्ही की त्याची ॲलर्जिक रिॲक्शन येऊन थोडंफार त्यांना फेंटिंग किंवा ब्लड प्रेशर कमी झाल्यासारखं देखील वाटतं. अशा केसमध्ये घाबरायचं नसतं. आपोआपच 1-2 तासामध्ये हे कमी होत असतं. पण रिपीटेडली जर होत असेल तर तज्ज्ञांना भेटून मग पॉलियुरेथेनचे काही प्रोडक्शन असतात, काही जण लॅटेक्सचे प्रोडक्शन असतात. अशा प्रकारचे प्रोडक्शन वापरून नक्कीच आपल्याला ते टाळता येतात. आणि बऱ्याचदा निसर्गाने ही ॲक्टिव्हिटी का बनवली असेल, आणि या ॲक्टिव्हिटीमधनं मेलमधनं मी तर एक अशी गोष्ट सांगेन, ही अशा प्रकारची साधनं आहे ज्यामध्ये एकातली एनर्जी ही दुसऱ्यामध्ये जाऊन एक नवीन जीवाची निर्मिती होणं ही इतकी सुंदर कल्पना आहे. पण त्यात बघण्याचा अँगल हा तुमचा बदलल्यामुळं ती कुठंतरी आपण त्याला कोपऱ्यात नेऊन बसवलेला आहे. अहो, ह्या सिमेंटच्या नुसत्या डिपॉझिशनमुळं कशी मेमरी वाढत असेल विचार करा. NGF, नर्व ग्रोथ फॅक्टर्स, म्हणजे सर्वात जास्त प्रमाणामध्ये या सिमेंटमध्ये नर्व ग्रोथ फॅक्टर्स असतात. हे जेव्हा युनिटनं म्युकोजामधनं ॲब्सॉर्ब होतात, स्पेशली मी सांगेन, म्हणून आपला नोन, ओन आणि नॉन इन्फेक्टेड पार्टनर का आवश्यक असतो. त्याच वेळात हे ॲब्सॉर्ब झाल्यानंतर हे नर्व ग्रोथ फॅक्टर जे न्यूरॉन्स असतात बॉडीमध्ये, ब्रेनमध्ये, ह्या न्यूरॉनची ग्रोथ होते. त्या ठिकाणी जे सेल्युलर स्ट्रक्चर आहेत त्यामध्ये ग्रोथ होते. आणि हिप्पोकॅम्पस नावाचा एरिया जो असतो, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा जो ब्रेन एरिया असतो, या ठिकाणच्या ह्या सेल्स ग्रो झाल्यामुळं आपोआपच एक प्रकारचा स्मार्टनेस, मेमरी वाढणं, ज्याला की कॉग्निजन्स असं आपण म्हणत असतो, आणि आपला अलर्टनेस, या सर्व गोष्टी पॉसिबल असतात. म्हणून तर ही ॲक्टिव्हिटी बनली गेलेली आहे. अदरवाईज तुम्ही काही आजारी पडायला किंवा डिप्रेशनमध्ये जायला किंवा कसल्या प्रकारचे आजार घेऊन सोबत राहण्यासाठी जन्माला आलेले नाहीत. पण हे केव्हा पॉसिबल आहे की जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने, बऱ्याचदा तर मी असं पाहतो की प्रत्येक वेळेला ॲक्ट हा मला प्रोटेक्शन वापरूनच करायचा, नाही तुम्ही करणार नाही. त्याच्यामागं खूप कारणं असतील, मी त्याच्या अपोजमध्ये नाही. म्हणून तर आपला ओन पार्टनर नोन का महत्त्वाचा आहे की समोरच्याला काही STD आहे का, काही STI आहे का, कुठल्या प्रकारचं काही एड्स किंवा सिफिलिस नावाचं इन्फेक्शन आहे का. असं असताना जर अशा क्वालिटीच्या सिमेंटमध्ये तुमचा कॉन्टॅक्ट आला तर तुम्हाला हा फायदा किंवा हे मेमरी वगैरे वाढण्याचा फायदा न होता वेगवेगळे इन्फेक्शन होऊ शकतात. म्हणूनच आपल्या कल्चरल मर्यादेत राहून नॉर्मली ॲक्टिव्हिटी ही तुम्ही मॅक्झिमम एक्सपोजर तुम्हाला पाहिजे असेल तर काही जणांना आम्ही कॉपर्टी देखील ॲडवाईस करतो. कारण ॲटलिस्ट हे नॅचरल पद्धतीने जो मिळणारा स्त्राव आहे हा समोरच्याला मिळाला पाहिजे. आणि म्हणून तर पार्टनरमधले डिप्रेशन आहे, मायग्रेन आहे, हेडेक आहे, किंवा बऱ्याचदा लॉस ऑफ इंटरेस्ट आहे, अशा प्रकारच्या गोष्टी ह्या घडत असतात. निश्चितच. आणि सर, जसं तुम्ही म्हणताय की 2 जणांमध्ये ज्यावेळेला संबंध होतो किंवा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी होते त्यावेळेला एक बॉन्ड कुठेतरी निर्माण होतो. डेफिनेटली. मात्र ज्या वेळेला 2 जणांमध्ये पटतच नाहीये, मग ते कुठलंही कपल असू दे, लग्न झालेलं किंवा बिना लग्नाचं, त्यावेळेला हा इम्बॅलन्स होतो का 2 जणांमध्ये, आणि या सगळ्याचा स्ट्रेस कुठेतरी सेक्शुअल लाईफवर होतो का सर? आणि कौटुंबिक वातावरण का महत्त्वाचं असतं, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. हे बघा, स्ट्रेस कुठं घ्यायचा, स्ट्रेस कुठं नाही घ्यायचा. अहो, बऱ्याचदा असं होतं ना, खरं म्हणजे मी बऱ्याचदा काय सांगतो, लग्न ही एक तडजोड असते. असं काही पिक्चरमधला काही हिरो आला, मग तो हिरोईन आली, मग तो राजा आला, राणी आली, असं काही होत नसतं. या ठिकाणी तुम्हाला सर्व अडचणी आहेत, त्या अडचणीत जाऊन जरी अडचणी असतील तर संध्याकाळी तुम्ही जेव्हा बेडरूममध्ये जाता त्यावेळेला तुम्ही कोण आहात, काय आहात, तुमचं प्रोफेशन काय, कुठले बॉस आहात, कोण आहात, कशाचं महत्त्व नसतं. या ठिकाणी तुम्ही स्वतःहून तेवढा जो एकांत जो सोबत ठेवला,
पण हे केव्हा शक्य होतं? तुम्ही सेटल असाल, इकॉनॉमिकली आहे किंवा कौटुंबिक बरेचदा काय असतं, असे कौटुंबिक वाद असतात, एकमेकाचे एकमेकाशी जमत नाही. अहो तुम्ही जर एकमेकाला गोंधळ करून आणि भांडणं करून जर एक सेकंड बेडवर जर गेले, कशा प्रकारची तुमची इच्छा होणार आहे, कशा पद्धतीने जवळ येणार आणि कशा पद्धतीने तुमचे हार्मोन्स तयार होणार. म्हणून एकच सांगतो की तुम्ही तुमचं पर्सनल लाईफ जगावं कसं हे सांगण्याची, हे शिकवण्याची आता वेळ आलेली आहे. तुम्ही किती हायली क्वालिफाईड आहात बाहेर आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये किती सॅटिस्फाईड आहात, किती एकमेकाला समजून घेता, याचा परिणाम नक्कीच त्या वातावरणाचा परिणाम त्या फिमेलवर, त्या कपलवर, त्या जोडप्यावर होत असतो. आणि ही गोष्टसुद्धा एकमेकांनी दोघांनी सांभाळून, मी एकाला म्हणत नाही, दोघांनी सांभाळली तरच हे पॉसिबल होतं. याला आपण म्हणतो कंडिशन रिफ्लेक्स किंवा कंडिशन कॉज. ओके सर, तुम्ही अनेक वेळेला ज्यावेळेला ट्रीटमेंट देता लोकांना किंवा ज्यावेळेला काउन्सिल करता त्यावेळेला नेहमी सांगत असता की 2 जणांनी, कपलनी माझ्या क्लिनिकमध्ये यावं आणि दोघांनी यावं एकत्रित आणि जो काही प्रॉब्लेम आहे तो सांगावा. आपले जे क्लिनिक्स आहेत ते महाराष्ट्रभर सगळीकडे पसरलेले आहेत. तर ज्यावेळेला कपल्स तुमच्याकडे येतात किंवा एक जण येतात त्यावेळेला आपण त्यांना कोणत्या पद्धतीचं काउन्सिलिंग देतो का? येस, व्हेरी नाईस क्वेश्चन. बऱ्याचदा मी कपलला का सांगतो याला, माझ्याकडं साधं तुम्हाला एक बॉडी लँग्वेज सांगतो. नुसतं बॉडी लँग्वेजकडे बघूनही मला बऱ्याचदा लक्षात येतं, जेव्हा दोघं जण बसलेले असतात ना नवरा बायकोसोबत किंवा कपल जो कोणी आहे, करतात काय त्या ठिकाणी ते की हा मुलगा सांगायला लागतो की सर मी एकदम ॲक्टिव्ह आहे, मी एकदम स्मार्ट, एकदम ओव्हर ॲक्टिव्ह, माझा टायमिंग, स्टॅमिना सगळं काही ओके आहे आणि हिलाच काही जमत नाही, ही भांडणं करते, हिला त्यात रस नाही, काय नाही. पण जेव्हा मी विचारतो ना प्रश्न, कसं आहे तुमचं टायमिंग, कसं आहे तुमचं इरेक्शन, तुम्ही व्यवस्थित सॅटिस्फाय करता का, त्याच वेळा तुमचा पार्टनर असा मागं सरकून हाताने असा नाही करत असतो. म्हणजे का की कुठंतरी हे खोटं बोलतात. मग बऱ्याचदा काय होतं, एकमेकाचा प्रतिसाद एकमेकाला मिळत नाही आणि एकटा जो हिस्ट्री सांगतो ना 50% त्यांनी लपवून ठेवलेली असते. मग तरी माझ्या पद्धतीनं काउन्सिलिंग करून आपण त्याला काही कमजोरी असेल, शीघ्रपतन असेल, लहान लिंग असेल, आणखी कुठलं इतर कारण असेल, आपण त्याला नक्कीच ओरल ट्रीटमेंट्स आहेत, इंजेक्टेबल्स आहेत, पी शॉट थेरपी आहे, गरज पडलं तर व्हॅक्यूम थेरपी आणि पेनाईल इम्प्लांट देखील आम्ही देत असतो. पण त्याच वेळेला माझीच पॉवर वाढायची, मला स्ट्रॉंग बनायचं, पुढच्याचं काय त्याला काही आहे की नाही विचारा ना. मग अशा वेळेला त्या फिमेल पार्टनरचं काउन्सिलिंग देखील अतिशय इम्पॉर्टंट असतं. तशी तुम्हाला ट्रीटमेंट लागते, त्याचप्रमाणे तुमच्या पार्टनरला बी देखील लागते, हे लक्षात ठेवावं. आणि सहसा जोडप्याने झालं तर नक्की मला काउन्सिलिंग आणि ट्रीटमेंट चांगली देता येते. निश्चितच सर. आणि सर तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि आपल्याला सरांनी खूप काही आज महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. निसर्गाचं एक चक्र असतं आणि ते चक्र पूर्ण होण्यासाठी खरं तर बॅलन्स राखणं फार गरजेचं आहे. आजच्या या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शनिवारी बरोबर रात्री 11 वाजता. नमस्कार. मुलांनो, लंच टाइम, हात धुवून घ्या. सवय तर चांगली आहे, पण साबण शेअरिंग केल्यामुळे होऊ शकतं जर्म शेअरिंग आणि वारंवार धुतल्यामुळे ड्रायनेसही. म्हणून नवीन